नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत निराधार पेन्शनच्या जे लाभ घेणारे सगळे निराधार बांधव आहेत. म्हणजे कोण तर पाहू शकता, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे हे जे सगळे लाभार्थी आहेत. 1500 रुपये प्रतिमाह पेन्शनचे दिली जाते. त्यामध्ये लाभ घेणारे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत पेन्शनचा लाभ घेणाऱ्या या सगळ्या लाभार्थ्यांसाठी जुलै महिन्यासाठीचा पेन्शनची जी आहे नोटिफिकेशन परिपत्रक हे पोर्टलवर आता जाहीर करण्यात आलं आहे. तर हे पोर्टलवरचं नोटिफिकेशन कसं पाहायचं, त्याचबरोबर आता जुलै महिन्यासाठीची पेन्शन येणार आहे, तर यामध्ये फक्त जुलै महिन्यासाठीचीच आहे का दोन्ही महिने एकत्र येणार आहे, याबाबत सुद्धा अपडेट आहे. तर सगळ्या या महत्त्वाच्या अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेऊयात. दिव्यांग बांधवांसाठीची पेन्शन ऑगस्ट महिन्यापर्यंत जमा झालेली आहे. मात्र निराधार बांधवांसाठी आत्ता जुलै महिन्यासाठीचा हा नोटिफिकेशन आलेला आहे. तर पाहून घेऊयात नक्की काय माहिती आहे आणि कशा पद्धतीने लाभार्थ्यांचं पेन्शन जे आहे हे वितरण होणार आहे. तत्पूर्वी एक महत्त्वाची विनंती, नवीन असाल मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि ज्या काही महत्त्वाच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. व्हिडिओला सुरुवात करूयात. अत्यंत महत्त्वाची अशी ही अपडेट आहे, पाहू शकता. सगळ्यात अगोदर तुम्ही नोटिफिकेशन कसं पाहायचं हे पाहून घेऊयात. या अगोदर सुद्धा आपण दिव्यांग पेन्शन जे आहे ही दिव्यांग पेन्शन ज्या वेळेला जमा होत होती त्यावेळेला सुद्धा अशा पद्धतीचं नोटिफिकेशन हे जाहीर करण्यात आलं होतं. आता ही जर वेबसाईट तुम्ही पाहिलीत, या ठिकाणी या वेबसाईटवर पाहू शकता नोटीसचा जो ऑप्शन आहे, यामध्ये तुम्ही डायरेक्टली जी महाडीबीटीची पूर्ण पोर्टल आहे हे ओपन केल्यानंतर ना त्या ठिकाणी पुढे फक्त तुम्हाला नोटीस असं टाकायचं आहे. तर हा लिंक मी डायरेक्टली देतोय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्यावरून सुद्धा डायरेक्टली तुम्ही वेबसाईटवरचं नोटिफिकेशन चेक करू शकता. आता नोटिफिकेशन काय आहे लक्षात घ्या. सूचना आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर 13 ऑगस्ट म्हणजे आजची तारीख आणि यामध्ये 10 वाजल्यापासून म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून उद्याची तारीख 14 ऑगस्ट 2026 रोजी 10 वाजेपर्यंत लाभार्थ्यांचं लाभ वितरण म्हणजेच RFT वितरण करण्याची कार्यवाही एक करण्यात येणार आहे. आणि सदर कालावधीमध्ये महाडीबीटी 2.0 पोर्टल जे आहे हे तात्पुरती उपलब्ध राहणार नाही आहे. तर याबाबत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ना पोर्टल पुन्हा सुरू होईल. तर या पद्धतीचं नोटिफिकेशन आहे, तुम्ही चेक करू शकता. आता याचा अर्थ काय, पेन्शन लगेच किती दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल याबाबत आपण जाणून घेऊयात. तर पाहू शकता आजचा व्हिडिओ हा संजय गांधी निराधार अनुदान योजना म्हणजे कुणासाठी, तर विधवा महिला, पेन्शन, ज्येष्ठ नागरिक आणि इतर निराधार लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे. कारण दिव्यांग लाभार्थ्यांच्या पेमेंटनंतरनं पेन्शननंतरनं आता निराधार बांधवांसाठीचं पेमेंट जे आहे ही प्रक्रियेबाबतची ही महत्त्वाची अपडेट आहे. पोर्टलवरचं नोटिफिकेशन आपण आत्ताच पाहिलं. तर RFT म्हणजे काय आणि कधीपर्यंत पेन्शन जमा होऊ शकते याची माहिती जाणून घेऊयात. सर्वप्रथम डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीमध्ये लाभार्थ्यांना पैसे पाठवण्याआधी RFT म्हणजेच रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर संबंधित प्रक्रिया ही केली जाते. आता सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर पात्र लाभार्थ्यांना पेमेंटमध्ये आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून त्यानंतरनं निधी बँक खात्याकडे पाठवण्याची प्रक्रिया ही पुढे केली जाते. आता पाहू शकता मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा दिव्यांग लाभार्थ्यांसाठीचं नोटिफिकेशन आलं त्यानंतरनं असं वाटलं होतं की दुसऱ्या दिवशी लगेच पेन्शन जमा होईल. मात्र 2 ते 3 दिवसाचा वेळ त्यानंतरनं लागलेला आहे आणि 3 दिवसानंतरनं लाभार्थ्यांची पेन्शन जमा झालेली आहे. तर याचा जर विचार केला तर 14 तारखेला ही पोर्टल जे आहे पुन्हा सुरू झाल्यानंतरनं लगेचच पेन्शन जमा होईल असा त्याचा अर्थ नाही आहे. त्याच्यानंतरनं 15 ऑगस्ट शासकीय सुट्टी असेल, त्याच्यानंतरनं शनिवार रविवार म्हणजे सोमवारी पुढच्या आठवड्यामध्ये पेन्शन जे आहे हे जमा होऊ शकते. तर मिळालेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा पाहूयात. 13 ऑगस्ट 2026 रोजी 10 वाजल्यापासून 14 ऑगस्ट 10 वाजेपर्यंत ही RFTची प्रक्रिया सुरू राहील. म्हणजेच या कालावधीमध्ये लाभ वितरणाशी संबंधित तांत्रिक प्रक्रिया सुरू राहील. तर या कालावधीमध्ये पोर्टलसुद्धा बंद राहील, म्हणजे उपलब्ध नसेल. थोड्या काळ जे नवीन ॲप्लिकेशन असेल किंवा दुसरी काही प्रोसेस असेल यासाठी ते बंद असेल. तर लाभ वितरणाची प्रक्रिया
अशा पद्धतीची अपडेट आहे. इथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. या नोटिफिकेशनमध्ये म्हणजे नोटीसमध्ये संजय गांधी निराधार योजना असं स्पष्टपणे नमूद असल्याचं दिसत नाही. म्हणून ही माहिती पाहताना थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. मात्र संबंधित विभागाकडून जर आपण चौकशी केली याबाबतची, तर या चौकशीच्या आधारावर ही प्रक्रिया निराधार योजनेच्या लाभार्थ्यांशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सध्या याकडे महत्त्वाचा पेमेंट अपडेट म्हणून तुम्ही पाहू शकता. मात्र खात्यात येण्याची निश्चित तारीख ही म्हणता येणार नाहीये. म्हणजे 14 तारखेलाच पेन्शन जमा होईल असं नाहीये. तर यासाठीच पुढचा प्रश्न पाहूयात, की पैसे खात्यामध्ये नेमके कधी जमा होतील? तर लाभार्थ्यांनो, जर आर-एफ-टी प्रक्रिया संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी लागू होत असेल, तर आर-एफ-टी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ना पेमेंटची पुढची प्रक्रिया सुरू होऊ शकते. म्हणजे हा नवीन बदल झालेला आहे आणि त्यानंतर 1 ते 4 दिवसांच्या कालावधीमध्ये बँक खात्यामध्ये पेन्शन जमा होण्याची शक्यता आहे. पण पुन्हा एकदा महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 ते 4 दिवसांचा कालावधी हा संभाव्य आहे. अधिकृत आणि निश्चित ही पेमेंटची तारीख नाही आहे. त्यामुळे एखाद्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये लगेच पैसे आले आणि दुसऱ्याच्या खात्यामध्ये उशिरा आले, तर त्यामागे बँक प्रक्रिया, डी प्रक्रिया किंवा विभागीय प्रक्रियेमधील फरक हा असू शकतो. आता लाभार्थ्यांनी काय केलं पाहिजे? 13 ते 14 ऑगस्ट दरम्यान पोर्टलवर प्रक्रिया सुरू असल्यामुळे पोर्टल उपलब्ध नसेल तर थोडा वेळ प्रतीक्षा करा. हे 2 दिवस जाऊ द्यात. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोर्टल पुन्हा सुरू होईल. त्या ठिकाणी तुमचं पेमेंट स्टेटस चेक करू शकता. आता पेमेंट स्टेटस कसं चेक करायचं नवीन पोर्टलवर याबाबतचा दुसरा एक व्हिडिओ आपण घेतलेला आहे. तो तुम्ही चेक करू शकता. तसेच आपल्या बँक खात्याचे SMS, बँक ॲप किंवा बँक स्टेटमेंट चेक करा. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाची अपडेट ही पोहोचेल. तर ह्या 2 दिवसामध्ये ही प्रक्रिया होईल आणि पुढच्या 2 ते 4 दिवसामध्ये लाभार्थ्यांचे पेन्शन हे जमा होईल. अशा पद्धतीची ही सध्याची अपडेट आहे. या संदर्भातल्या पुढच्या अशाच महत्त्वाच्या अपडेट निराधार योजनेच्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. यासाठीच मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.